स्वामी जगाची माऊली, स्वामी कृपेची साहुली, ऐसी निरंतर माया मी कुठे न पाहिली. श्री स्वामी समर्थ. सर्व मित्रमैत्रिणींचे आपल्या श्री दत्त अनुभूती परिवारामध्ये सहर्ष स्वागत आहे. स्वामींची कृपा तुमच्यावरती निरंतर राहू दे. आज आपण स्वामी भक्त श्री गोपाळबुवा केळकर लिखित बखरीतील बखर क्रमांक 81 ऐकणार आहोत. पण त्यापूर्वी तुम्हाला एक विनंती करते की आपल्या श्री दत्त अनुभूती या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. शेअर, लाईक, कमेंट्स करायला विसरू नका. आणि तुमच्याकडेही दैवी अनुभव असतील तर ते आपल्या 9137411207 या नंबरवर व्हॉट्सअप करा. आपण ते हजारो भक्तांपर्यंत पोहोचूया, भक्तीचा प्रसार करूया आणि आनंद पसरूया. श्री स्वामी समर्थ. बखर क्रमांक 81. जगन्नाथरावांचा रोग परिहार. कोणी एक जगन्नाथराव म्हणून मुंबईचे राहणारे होते. त्यांच्या पायाला काही रोग होऊन जागोजागी भोके पडली होती. वैद्य डॉक्टरांकडे सर्व औषधे झाली, पण गुण काही येईना. तेव्हा डॉक्टर लोकांनी शेवटी असे ठरवले की ढोपरापासून पाय कापून काढला पाहिजे. पण ते भित्रे असल्या कारणाने ही गोष्ट त्यांना पसंत पडेना. जगन्नाथराव पायाच्या धास्तीने खुश होत चालले होते. त्यांना त्यांच्या मित्राने सांगितले, तुम्ही जर अक्कलकोटला जाल तर या व्याधीपासून निसंशय मुक्त व्हाल. असे ऐकताच त्यांना खूप आनंद झाला. लागलीच आपले कुटुंब, एक स्नेही, एक आचारी, एक चाकर अशी माणसे घेऊन ते अक्कलकोटला जाऊन गणपतराव यांच्या घरी उतरले. श्री समर्थांची स्वारी यावेळेस चोळप्पांच्या घरी होती. जगन्नाथरावांनी काही फळ, फळावळ, नारळ वगैरे ठेवून श्रींचे दर्शन घेतले व ते तेज पाहून येथे आपली व्याधी निरसन होईल असे त्यांना वाटले. त्यांनी प्रार्थना केली की मला एकतर हे पाय बरे करून जीवदान तरी द्या, नाहीतर मरण तरी द्या. अशी त्यांची करुणापर भाषणे होऊन त्यांच्या डोळ्यातून पाणी वाहू लागले व अंगाला घाम फुटला. तो इतका की त्यांची सर्व वस्त्रे भिजून गेली व पायावर मलमाच्या पट्ट्या बसवल्या होत्या त्या सर्व गळून पडल्या. त्या रोगाला श्रींच्या दर्शनाची इच्छा होऊन आपली मुक्ती करून घ्यावी असे वाटले. सभोवतालची मंडळीही त्यांच्या शोकाने गहिवरली. असो, त्या सर्व जखमा उघड्या पडल्या व महाराज म्हणाले, गाढवा, क्या दर्द है? गळून पडलेल्या पट्ट्या त्याने चाकराला फेकण्यास सांगितल्या. तो फेकण्यासाठी गोळा करीत आहे असे पाहून श्रींनी फेक दो गधे असे बोलले. त्या जखमांना त्यांनी दुसऱ्या पट्ट्या बसवल्या. नंतर बरीच गर्दी होऊ लागली. तेव्हा कोणी पायाला धक्का लावेल म्हणून ते हळूहळू मागे सरकले. त्यांच्या कुटुंबांनी श्रीचरणी मस्तक ठेवले. त्यांची पत्नी फार रडत होती. महाराजांनी चुडेदान द्यावे अशी तिने प्रार्थना केली. तेव्हा समर्थांनी मान डोलवली व जे शब्द उच्चारले ते कोणालाही कळले नाही. असो, जगन्नाथराव मग बिराडी आले. त्यांनी जोशीबुवांना हे सर्व वर्तमान सांगितले. जोशीबुवांनी सांगितले की तुमचा रोग गेला असे समजा. ते नित्य श्रींच्या दर्शनाला जात असत. एक दिवस मनात म्हणाले, ही कडू औषधे कप्पाळाची कधी सरतात कोण जाणे. ते ऐकून समर्थ म्हणाले, अरे, नवे औषध तयार होत आहे. जगन्नाथरावांनी श्रींच्या तीर्थाशिवाय दुसरे औषध घ्यायचे नाही असा निश्चय केला. मात्र जखमांवर माशी बसे म्हणून त्यावर मलमाच्या पट्ट्या बसवी. एके दिवशी गड्याच्या खांद्यावर बसून संचाहून परत येत असताना महाराज मोगलाईत गेले असे जगन्नाथरावांनी ऐकले. तेव्हा त्यांना फार वाईट वाटले. मग गड्याच्या खांद्यावर बसून अक्कलकोटापासून मोगलाईत नरगुंद म्हणून 6-7 कोसावर गाव आहे तेथे गेले.
त्यावेळी श्रींची स्वारी मुसलमानाच्या दर्ग्यात बसली होती. जगन्नाथरावांनी दर्शन घेऊन अति आक्रोश मांडला आणि म्हणाले, देवा, मी आता काय करू? मला या दुःखापासून सोडवा देवा, या दुःखापासून सोडवा. हे ऐकून समर्थ म्हणाले, मालक आला नाही? ते ऐकून जगन्नाथराव म्हणाले, देवा, मी कोण आहे हे मला कळत नाही, तर मालक कोण हे मी कसे जाणू? त्यांनी खिशातून चांदीच्या पादुका काढून श्री स्वामी समर्थांच्या चरणास लावल्या व परत खिशात ठेवल्या. पादुकांच्या तीर्थांशिवाय आता औषधच नको, असे ते महाराजांना म्हणाले. आता हे पाय तारोत अथवा मारोत. श्रींनी त्यांच्या मस्तकावरून हात फिरून आशीर्वाद दिला. नंतर जगन्नाथराव अक्कलकोटला आले. दुसऱ्या दिवशी स्वप्नात महाराज अक्कलकोटला आले आहेत असे त्यांनी पाहिले. जागे होऊन पाहतात तो खरेच श्री स्वामी महाराज मोगला इथून अक्कलकोटला आले होते. असो, याप्रमाणे बरेच दिवस त्यांनी अक्कलकोटला राहून यथाशक्ती श्रींची सेवा केली. रोग थोडा थोडा कमी होत चालला. मुंबईत परत येण्यास त्यांनी आज्ञा मागितली. ते ऐकून महाराज म्हणाले, घर को जाओ. दर्शन घेऊन ते मुंबईला आले. थोड्याच दिवसांनी पाय चांगले बरे झाले. ते श्रींचे एकनिष्ठ भक्त बनले. एक दिवस सहज भाऊ दाजी डॉक्टर यांना त्यांनी आपले पाय दाखवले. त्यांना व त्यांच्या स्नेहमंडळींना या कृत्याचे मोठे कौतुक आणि आश्चर्य वाटले. श्री समर्थांची एक एक लीला आहे, ती कुठपर्यंत वर्णन करावी. येथे बखर क्रमांक 81 समाप्त होत आहे. श्री स्वामी समर्थ.